संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। गेल्या काही दिवसापासून देशाच्या अर्थव्यवस्थेत मंदी असून त्यामुळे खप कमी होती। त्यामुळे शेअर बाजारातही गळती सुरू असून अर्थव्यवस्थेतील या मंदीसाठी सरकारने अप्रत्यक्षपणे रिव्हर्स बँकेच्या RBI धोरणांना जबाबदार धरले। अर्थव्यवस्थेत नरमाई असल्याचं खुद्द केंद्रीय मंत्र्यांनी मान्य केलंय। गुरुवारी अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात म्हटलंय की RBIच्या आर्थिक धोरण आणि सेंट्रल बँकेच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्थेत मंदी आली आहे। विशेष म्हणजे मंदीबाबत अर्थ मंत्रालयाची ही पहिली अधिकृत टिप्पणी जी काही प्रमाणात या परिस्थितीसाठी RBIला जबाबदार धरते। अहवालात अर्थ मंत्रालयाने सूचित केलंय की आर्थिक मंदीची स्थिती रिझर्व्ह बँकेचे चलनविषयक धोरण आणि संरचनात्मक घटनांमुळे उद्भवली आहे। एकीकडे तत्कालीन RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्याज दरात लवकर सुधारण्याचे कोणतेही संकेत दिले नसून दुसरीकडे शहरी मागणी कमी झाल्यामुळे सरकार चिंतेत सापडली, ज्यामुळे अर्थव्यवस्था डळमळीते। सलग 11व्यांदा व्याजदर स्थिर। यावर्षी जुलै-सप्टेंबर तिमाहीत आर्थिक विकास दर GDP वाढ 5.4%च्या 7 तिमाहीतील नीचांकी पातळीवर आलाय। अशा स्थितीत विकासाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर दर कपातीचा दबाव वाढला होता, पण मध्यवर्ती बँकेने महागाई नियंत्रित करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले। महागाई दराचा दाखला देत रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी डिसेंबरमध्ये सलग 11व्यांदा धोरणात्मक व्याजदर स्थिर ठेवण्यास प्राधान्य दिले। शहरी उपभोगातील घरणीमुळे विकासाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी धडपडणाऱ्या धोरणकर्त्यांना चिंतेत टाकले। वित्त मंत्रालयाच्या मासिक आर्थिक अहवालात म्हटलंय की H2FY25 मध्ये विकासाचा दृष्टिकोन H1 पेक्षा चांगला आहे। यावर विश्वास ठेवण्याची चांगली कारण आहे। त्याचवेळी पूर्वार्धात मंदी येण्यामागे संरचनात्मक घटकही कारणीभूत असल्याची शक्यता नाकारता येत नाही। अर्थ मंत्रालयाच्या मासिक आर्थिक अहवालात RBIच्या रोख राखीव प्रमाण CRR 4.5 पर्यंत कमी करण्याच्या निर्णयाचे कौतुक केलंय। तर 2024-25 या आर्थिक वर्गात किंचित आणि झपाट्याने कमी झालेल्या कर्जाच्या वाढीला या हालचालीमुळे मदत होईल असंही त्यांनी म्हटलंय। RBI वर दर कपातीचा दबाव। अशा परिस्थितीत RBI आपल्या नवीन पत धोरणात फेब्रुवारीमध्ये व्याजदरात कपात करेल अशी अपेक्षा आहे। रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 11 डिसेंबर पासून देशाच्या मध्यवर्ती बँकेचा पदभार सांभाळलाय, पण काही तज्ञांनी म्हटलंय फेब्रुवारीमध्ये जागतिक अनिश्चिततेमुळे RBIला व्याजदरात कपात करणे कठीण जाईल। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।